नमस्कार, मी सविता. सावीज रंगोली ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाच्या 2 अतिशय सुंदर, सोप्या आणि मोहक अशा रांगोळ्या बघणार आहोत. त्याचबरोबर मी तुमच्यासोबत संकट चतुर्थीची पारंपरिक एक कथासुद्धा शेअर करणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर एकेकाळी एके दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती हिमालय पर्वतावर वास करत होते. त्यांच्यासोबतच बाल गणेश हे तेथेच खेळत होते. थोड्या वेळानंतर माता पार्वती ह्या स्नानासाठी गेल्या आणि श्री गणेश यांना तेथे पहारा देण्यासाठी उभे केले. थोड्या वेळातच तेथे भगवान शंकर आले आणि त्यांनी माता पार्वतीला भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु आईच्या आज्ञेचे पालन करत श्री गणेश यांनी भगवान शंकरांना थांबवले. शंकरांना फार राग आला. त्यांनी आपल्या त्रिशूळाने श्री गणेशाचे मस्तकच तोडले. त्याच वेळात माता पार्वती तेथे आल्या आणि त्यांनी श्री गणेशाचे मस्तक विरहित शरीर पाहिले आणि त्यांना खूप दुःख झालं. त्यांनी महादेवांकडे आपल्या पुत्राला परत जिवंत करण्याची मागणी केली. तोच महादेवांनी त्यांच्या सेवेकरांना आज्ञा केली आणि जोही प्राणी पहिले दिसेल त्याचे मस्तक घेऊन या अशी आज्ञा त्यांना केली. त्यांचे सेवक निघाले आणि पहिल्यांदा हत्ती त्यांच्या डोळ्यांना दिसला आणि हत्तीचे मस्तक घेऊन महादेवांचे सेवेकरी तेथे हजर झाले. ते मस्तक महादेवांनी घेतले आणि श्री गणेश यांच्या शरीरावर लावताच ते जिवंत झाले. त्या दिवसापासून त्यांचे नाव गजानन असे प्रचलित झाले. या प्रसंगी माता पार्वती यांनी श्री गणेशाचा नवीन जन्मदिवशी दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला श्री गणेशाची उपासना करण्याचे महत्त्व सांगितले आणि तेव्हापासूनच संकट चतुर्थी हा दिवस श्री गणेशाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिवशी जो भक्त भक्तिभावाने उपवास करून श्री गणेशाचे भक्तिभावाने पूजन करतो त्याचे श्री गणेश हे सगळे संकट दूर करतात अशी प्रचिती आहे. ही होती संकट चतुर्थीची एक प्राचीन काळातील कथा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओतली रांगोळी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हो, तुम्ही जर श्री गणेशाचे पूजक असाल तर कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः नक्की लिहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.